Praise the Lord. Hallelujah. This is the day that the Lord has made. हा प्रभूने बनवलेला दिवस आहे आणि आपण याच्यामध्ये आनंद करूया. देवाच्या पवित्र उपस्थितीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. ख्रिस्त येशूच्या नावामध्ये आपण या ठिकाणी जी आराधना करणार आहे, जी स्तुती करणार आहे, जो परमेश्वर संपूर्ण सृष्टीचा निर्माण करता, आज आपण त्याच्यावरती आपलं जीवन समर्पित करूया, त्याला धन्यवाद देऊ, त्याची आराधना करूया. थँक्यू जीसस. हालेलुया. जर तुम्ही लाईव्ह आला असाल तर इतरांना देखील तुम्ही शेअर करू शकता की जेणेकरून अनेक लोक लवकर जॉईन होतील आणि प्रभूची आराधना आपण लवकर सुरू करू. जास्तीत जास्त वेळ प्रभूची आपण आराधना करू शकू. प्रभू तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. YouTube वरती आपलं चॅनल पाहण्यासाठी CJC फाउंडेशन सचिन साळवी मिनिस्ट्री याच्यावरती तुम्ही लॉग इन करू शकता किंवा त्याच्यावरती तुम्ही जाऊ शकता. YouTube वरती देखील आपलं चॅनल आहे. ब्रदर मणी, सिस्टर सुनीता, सिस्टर साक्षी, विशाल ब्रदर, गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड. या दिवसांमध्ये जे तुम्ही प्रभूशी विश्वासाने या देवाच्या वचनामध्ये राहिला, प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. देव तुमच्या सर्व मनोकामना, सर्व इच्छा पूर्ण करो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून लोकांपर्यंत देवाचं वचन जाऊ शकेल. प्रभू या परिस्थितीमध्ये आपल्याला आशीर्वादित करू शकतो. परमेश्वर जर दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये त्या विधवेचं तेल वाढवून तिला आशीर्वादित करू शकतो, त्या गुहेमध्ये दानियालाचा जीव वाचू शकतो, तर त्या अग्नीमध्ये शद्रक मेशक अबेदनेगोला जीवन देऊ शकतो. तो देव या करोनाच्या काळात, या मंदीच्या परिस्थितीत तुम्हाला समृद्ध करू शकतो. हालेलुया. आर यू रेडी? आपला प्रभू येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून आपल्यासाठी या पृथ्वीवर आला आणि त्याची जर आपण आराधना करू तर तो अत्यंत आनंदाने आपल्या बरोबर आहे. बायबल सांगतं, पहा मी दरवाजा ठोकीत आहे, मी दार ठोकीत आहे, जो कोणी माझ्यासाठी दरवाजा उघडेल मी त्याच्या बरोबर आत येऊन जेवण करेन. आमेन. हालेलुया. इज द किंग. तो राजा आहे. तो म्हणतो मी आत येईल आणि मी तुझ्या बरोबर जेवण करेन. ओ प्रेज गॉड. हालेलुया. हालेलुया. आर यू हॅपी? तुम्ही आनंदित आहात का? Thank you, Jesus. Are you happy today? Thank you, Jesus. Say I am happy. Comment box मध्ये जा आणि म्हणा मी आनंदित आहे. प्रभू मी तुझी सेवा करण्यासाठी तयार आहे. Hallelujah. I willingly serve you, God. मी स्वइच्छेने तुझी सेवा करणार आहे प्रभू. कारण बायबल सांगतं, जो आनंदाने सेवा करेल परमेश्वर त्याला आशीर्वादित करेल. आमेन. Lord, we thank you. We praise you. हालेलुया. पवित्र आत्मा को विनती करेंगे, पवित्र आत्मा को रिक्वेस्ट करेंगे, हमें यीशु के चरणों में लेके चल, ले चल हमें पवित्र आत्मा को यीशु के चरणों में. थैंक यू जीसस. ले चल हमें तू पवित्र आत्मा यीशु के चरणों में. ले चल हमें तू पवित्र आत्मा यीशु के चरणों में. कौन सुनेगा प्रार्थना हमारी यीशु मसीह के सिवा? कौन सुने
कारण माईकला प्रॉब्लेम आहे, लोक म्हणतात आवाज येत नाही. कौन सुनेगा प्रार्थना हमारी यीशु मसीह के सिवा, कौन सुनेगा प्रार्थना हमारी यीशु मसीह के सिवा. यीशु सुनेगा प्रार्थना हमारी, वो ही संभालेगा. ले चल हमें तो पवित्र आत्मा यीशु के चरणों में. ले चल हमें तो पवित्र आत्मा यीशु के चरणों में. आंखों में आंसू, दिल में तड़प है, यीशु से मिलने की. आंखों में आंसू, दिल में तड़प है, यीशु से मिलने की. आज मिला दो यीशु से, हमारे राजा से. ले चल हमें तो पवित्र आत्मा यीशु के चरणों में. ले चल हमें तो पवित्र आत्मा यीशु के चरणों में. जैसे मरियम बैठी थी यीशु के चरणों में, जैसे मरियम बैठी थी यीशु के चरणों में. आज हमें भी बैठना है यीशु के चरणों में. ले चल हमें तो पवित्र आत्मा यीशु के चरणों में. ले चल हमें तो पवित्र आत्मा यीशु के चरणों में. ले चल हमें तो पवित्र आत्मा यीशु के चरणों में. मेरे राजा के चरणों में. लिफ्ट योर हँड्स, आपले हात उंच करा आणि म्हणा, प्रभू पवित्र आत्मा मला स्वर्गातील प्रभूच्या पवित्र उपस्थितीत घेऊन जा. लॉर्ड प्रभू तुझ्या आत्म्याने मला भर दे बाबा. थँक यू जीसस. हालेलुया हालेलुया. आर यू हॅपी? तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये आनंदित आहात का? आमेन. प्रभूचं वचन सांगतं, प्रभूचा आनंद माझी ताकद आहे. नेहम्या म्हणतो, प्रभू तुझा आनंद माझी ताकद आहे. प्रेज द लॉर्ड. जर परमेश्वराने तुम्हाला आनंद दिला तर ती परमेश्वरापासून मिळालेली ताकद आहे. आज आपण प्रभूला आनंदित करूया, त्याची स्तुती करू आणि प्रभूकडनं त्याचा आनंद आपण स्वीकारूया. आर यू रेडी? आर यू रेडी? तुम्ही तयार आहात का त्याची स्तुती करण्यासाठी? हालेलुया. आपण एक स्तुतीचं गीत घेऊया आणि प्रभूला धन्यवाद देऊया. थँक यू जीसस. Hallelujah. It's very simple song. It's a very common song. हे सगळ्यात साधं गीत आहे, परंतु संपूर्ण हृदयापासून ज्यावेळेस आपण प्रभूला स्तुती देतो ते गीत महत्वाचं आहे, तुमचं हृदय महत्वाचं आहे. Praise the Lord. Hallelujah. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हालेलुया.
इको जास्त थँक्यू जीसस याचा इको कमी कमी थँक्यू ओ राबा बाबा शेकेरिया चेक 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 हालेलुया थँक्यू लॉर्ड महिमा होत्या त्याला लिफ्ट हँड से महिमा होत्या त्याला महिमा होत्या त्याला महिमा होत्या त्याला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभू महिमा होत्या त्याला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभू महिमा होत्या त्याला स्तुती होत्या त्याला स्तुती होत्या त्याला स्तुती होत्या त्याला स्तुती होत्या त्याला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभू स्तुती होत्या त्याला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभू स्तुती होत्या त्याला गौरव त्या त्याला गौरव त्या त्याला गौरव त्या त्याला गौरव त्या त्याला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला गौरव त्या त्याला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभू गौरव त्या त्याला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभू धन्यवाद येशूला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला बोलो येशू मसीह हालेलुया 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 गेल्या आठवड्यामध्ये एक लग्न लावण्यासाठी मी एका लग्नामध्ये सहभागी झालो होतो आणि अचानक एक स्त्री तिच्या बाळाला घेऊन माझ्याकडे आली तिच्या हातामध्ये एक मुलगी होती आणि तिने मला सांगितलं पास्टर आठवतं का मी तुमच्या चर्चमध्ये आले होते आणि मला 4 वर्ष विवाहाला लग्नाला झाले होते आणि मला बाळ नव्हतं मी तिला ओळखलं नाही परंतु ती मला साक्ष सांगत होती तुमच्या चर्चमध्ये मी आले आणि तुम्ही प्रार्थना केली आणि प्रभूने ती प्रार्थना ऐकली त्याच 15 दिवसात जसं तुम्ही बोलला तसंच मला 15 दिवसातच प्रभूने आशीर्वादित केलं आणि ही तीच मुलगी आहे जी परमेश्वराने मला आशीर्वादित केलेली आहे आमेन हालेलुया प्रभूला सगळं काही शक्य आहे प्रियानो ज्यावेळेस तुम्ही त्याची स्तुती करता ज्यावेळेस हृदयापासून त्याला म्हणता प्रभू तुला सगळं काही शक्य आहे मी तुला धन्यवाद देतो त्यावेळेस अद्भुत आणि अद्भुत चमत्कार होतात प्रेज द लॉर्ड हालेलुया थँक्यू जीसस आर यू रेडी तुम्ही तयार आहात का त्याची आराधना करण्यासाठी यावेळेस आपण डोळे बंद करूया प्रभूची आराधना करू थँक्यू लॉर्ड वी वर्शिप यू लॉर्ड जीसस वी प्रेज यू क्लोज युअर आईज तुम्ही जर तुमच्या घरात आहात तुम्ही ऑफिसमध्ये आहात तुम्ही गाडीमध्ये आहात तुम्ही जिथं कुठं असाल तिथं तुम्ही प्रभूची आराधना करू शकता आमेन पवित्र शास्त्र सांगतं या डोंगरावर नाही या जागेवर नाही माझी आराधना आत्म्यामध्ये आणि खरेपणामध्ये होईल होय अनेक लोकांना वाटत होतं फक्त चर्चमध्ये आराधना होती परंतु लॉकडाऊनमुळं आपल्याला कळालं आपलं घर देवाचं मंदिर आहे आपलं शरीर देवाचं मंदिर आहे आपला आत्मा देवाचं मंदिर आहे आमेन हालेलुया सो लिफ्ट युअर हँड क्लोज युअर आईज संपूर्ण मन तन हृदय आपण प्रभूला देऊया आणि त्याची आराधना करूया आमेन हालेलुया थँक यू जीसस उठाते हैं तेरा नाम तेरी स्तुति करते हुए घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना उठाते हैं तेरा नाम
उसके संग जहाँ पर होगा आनंद जीवन आएगा मेरा। यीशु हमें लेने एक दिन जाएंगे हम उसके संग जहाँ पर होगा आनंद जीवन मिलकर हम गाए गाए प्रभु की स्तुति हो। मिलकर हम गाए गाए हालेलुया हालेलुया हालेलुया। ओ रहाला मशेकेरिया तेरे में लिफ्ट हैंड एंड सिंग वर्शिप सॉन्ग्स। आपण यावेळेस प्रभूची आराधना करूया। थँक यू जीसस, थँक यू। तो स्तुती स्तवनात वसणारा परमेश्वर आहे। यावेळेस आपण सर्वजण प्रभूची आराधना करूया। थँक यू जीसस, हालेलुया। ओ रामा शांते रे बेरी आराबा। थँक यू लॉर्ड। उद्धार है चंगाई है, उद्धार है चंगाई है, रिहाई है यीशु नाम। उद्धार है चंगाई है, रिहाई है यीशु नाम। उद्धार है, लिफ्ट हैंड एंड सिंग विद मी। उद्धार है चंगाई है, रिहाई है यीशु नाम। उद्धार है चंगाई है, रिहाई है यीशु नाम। ओ यीशु नाम रे, ओ यीशु नाम रे, ओ यीशु नाम रे, यीशु नाम रे, ओ यीशु नाम रे, ओ यीशु नाम रे, ओ यीशु नाम रे, यीशु नाम रे। मीठा वो नाम, प्यारा वो नाम, अच्छा वो नाम यीशु नाम। मीठा वो नाम, प्यारा वो नाम, अच्छा वो नाम यीशु नाम। ओ यीशु नाम रे, ओ यीशु नाम रे, ओ यीशु नाम रे, यीशु नाम रे, ओ यीशु नाम रे, ओ यीशु नाम रे, ओ यीशु नाम रे, यीशु नाम रे। उद्धार है चंगाई है, रिहाई है यीशु नाम। उद्धार है चंगाई है, रिहाई है यीशु नाम। ओ यीशु नाम रे, ओ यीशु नाम रे, ओ यीशु नाम रे, यीशु नाम रे। Oh Lord, we thank you for your mighty presence in this place, oh God. Oh यीशु नाम रे,
यीशु नाम तारक नाम यीशु नाम जय जय नाम यीशु नाम. दावीद म्हणतो तुझं नाव माझा बळकट दुर्ग आहे प्रभू. तू माझा आधार आहे, तू माझा गड आहेस, तू माझा प्रकाश आहेस प्रभू. मृत्यूच्या छायेतून मी जात असलो तरी मी अरिष्टास भिणार नाही, कारण तुझी काठी तुझी आकडी मला धीर देते. दाविदाला माहिती होतं येशू ख्रिस्ताचं नाव बळकट दुर्ग आहे. त्या उच्च दुर्गावरती तुम्हाला कोणी हात लावू शकणार नाही. Oh, thank you, Lord. Hallelujah. जर तुम्ही आज दुखावलेले आहात, भग्न हृदयाचे आहात, तुम्हाला लोक नावं ठेवतात, तुम्हाला लोक शाप देतात, लोक तुम्हाला सोडून चालले, डोंट वरी. बायबल सांगतं प्रभू येशू म्हणाला मी तुला कधीच सोडणार नाही. माझा येशू म्हणाला या पृथ्वीच्या अंतापर्यंत मी तुझ्या बरोबर असेल. आय एम ऑलवेज विथ यू. मी तुझ्या बरोबर कायम असेल. हालेलुया. थैंक यू जीसस. कोई भी छोड़े मुझे यीशु कभी ना छोड़ेगा. कोई भी छोड़े मुझे यीशु कभी ना छोड़ेगा. कभी न छोड़ेगा, कभी न छोड़ेगा, कभी भी नहीं छोड़ेगा. यीशु कभी भी नहीं छोड़ेगा. माता वही है, पिता वही है, माता वही है, पिता वही है, अपने गले लगाएगा, अपने गले लगाएगा. कोई भी छोड़े मुझे यीशु कभी न छोड़ेगा. कोई भी छोड़े मुझे यीशु कभी न छोड़ेगा. कभी न छोड़ेगा, कभी न छोड़ेगा, कभी न छोड़ेगा, कभी न छोड़ेगा, कभी भी नहीं छोड़ेगा. यीशु कभी भी नहीं छोड़ेगा. दुख और तकलीफ जब आएगी, दुख और तकलीफ जब आएगी, विनती करूंगा मैं, रक्षा करेगा वो. विनती करूंगा मैं, रक्षा करेगा वो. कोई भी छोड़े मुझे यीशु कभी न छोड़ेगा. कोई भी छोड़े मुझे यीशु कभी न छोड़ेगा. कभी न छोड़ेगा, कभी न छोड़ेगा, कभी न छोड़ेगा, कभी न छोड़ेगा, कभी भी नहीं छोड़ेगा. यीशु कभी भी नहीं छोड़ेगा. कभी भी नहीं छोड़ेगा. यीशु कभी भी नहीं छोड़ेगा. यस लॉर्ड. माझ्या प्रेमळ स्वर्गीय पित्या, प्रभू आजची आराधना आम्ही तुला समर्पित करतो. तुझी पवित्र उपस्थिती आमच्या या सर्व चर्च मध्ये प्रभू, प्रत्येक कुटुंबामध्ये, प्रत्येक घरात तू उपस्थित आहे प्रभू. कारण तुझ्या लेकरांनी तुझी आराधना केलेली आहे बाप्पा. प्रभू यावेळेस ही सर्व स्तुती आणि आराधना आम्ही तुला समर्पित करतो. दावीद म्हणतो माझी प्रार्थना
तुला दळवळणाऱ्या धुपासारखी संतुष्ट करू दे. माझा हात वर करणं तुला संध्याकाळच्या अर्पणासारखे वाटू दे. होय प्रभू, आमची आराधना आज तुला संतुष्ट करू दे बाप्पा, येशूच्या नावामध्ये. आमेन. से आमेन. बोली येशू मसीह की. आर यू रेडी फॉर द वर्ड ऑफ गॉड? तुम्ही देवाच्या वचनासाठी तयार आहात का? इको कमी. हालेलुया. आर यू रेडी फॉर द वर्ड ऑफ गॉड? देवाच्या पवित्र वचनासाठी तुम्ही तयार आहात का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 अनेक लोक मला म्हणतात, पास्टर खूप तुम्ही इन्करेजमेंटचे वचन सांगता, इन्करेजमेंट, उत्साह तुमचा वाढावा असे तुम्ही शब्द सांगता. येस, बायबल सांगतं माझा शब्द जीवन आणि आत्मा आहे. देवाचा शब्द जीवन आणि आत्मा आहे. तो दंडाज्ञा ठरवण्यासाठी आला नाही. पहा, योहान 3:17 मध्ये लिहिलंय, तो कुणालाही दंड ठरवण्यासाठी नाही आला, कुणाला न्याय करण्यासाठी आला नाही, देण्यासाठी आलेला. प्रेज द लॉर्ड. माझ्या येशू ख्रिस्ताला तुमचा अशक्तपणा ठाऊक आहे. तुमच्या अशक्तपणामध्येच परमेश्वराची शक्ती कार्य करणार आहे. तुम्ही तयार आहात का त्याच्यावर स्वतःला समर्पित करण्यासाठी? तुमच्या आत्म्यामध्ये तुम्ही खचला असाल, तुम्हाला तुमच्या शरीरातून शक्ती निघून गेली असेल, तुमचे आप्तजन तुम्हाला सोडून गेले असेल, तुम्ही त्याच्यावर भरोसा ठेवला, त्याने तुम्हाला धोका दिला असेल. कदाचित काही लोकांनी तुम्हाला वचन दिली होती की तुम्हाला कधीच सोडणार नाही, परंतु ते लोक या परिस्थितीमध्ये सोडून गेले. त्यांनी तुमचं हृदय समजून घेतलं नाही, तुमची परिस्थिती जाणून घेतली नाही. तुमच्या बरोबर राहत असताना त्यांना तुमच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये सैतानाने बीज पेरलं, ते तुम्हाला सोडून निघून गेले. परंतु सगळ्यात उत्तम परमेश्वराचं वचन आहे. देवाचं वचन सांगतं की मी तुला कधी सोडणार नाही आणि कधी टाकणार नाही. पहा, पवित्र शास्त्रामध्ये एक पुस्तक आहे, ते मला खूप आवडतं. रूथ नावाचं एक छोटंसं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये एका स्त्रीबद्दल लिहिलेलं आहे, जिचं नाव होतं रूथ. आणि पवित्र शास्त्र सांगतं की त्या रूथ बद्दल जी स्टोरी त्या ठिकाणी लिहिलेली आहे, देव किती प्रेमळ आहे, देव किती दयाळू आहे. देवाच्या करुणेचा या पुस्तकामध्ये तुम्हाला अनुभव येईल. जो देवावर भरोसा ठेवतो, जो देवावर अवलंबून राहतो, देव त्याला कधीही सोडत नाही. पहा, त्या परिस्थितीमध्ये एक यहुदी स्त्री, बायबल सांगतं एक यहुदी स्त्री जिने आपला देश सोडला, आपल्या प्रभूला सोडलं आणि ती आपल्या देशातून निघून गेली. पवित्र शास्त्र सांगतं त्यावेळेस मोठा दुष्काळ पडला होता. तिने इस्रायल सोडण्याचं कारण, तिला बेथलेम सोडायचं कारण काय होतं? तर तिला त्या बेथलेमामधून जाऊशी का वाटलं? कारण त्या बेथलेमामध्ये भयानक असा दुष्काळ पडला. आणि त्या दुष्काळामध्ये त्या स्त्रीला असं वाटलं, ज्या स्त्रीबद्दल मी तुम्हाला सांगतोय त्या स्त्रीबद्दल तुम्हाला माहिती आहे, तिचं नाव नामी होतं. आणि पवित्र शास्त्र सांगतं नामी या शब्दाचा अर्थ आहे मनोरमा, सुंदर, आशीर्वादित अशी स्त्री. आणि त्या नामीने आपल्या कुटुंबाला घेऊन, त्या कुटुंबातून ती आपल्या कुटुंबासह, आपल्या 2 मुलांसह ती बेथलेम सोडून मोवाब देशामध्ये गेली. आता देवाने मोवाबाला शापित केलं होतं. मोवाब या देशाला देव म्हणाला होता की तू शापित होशील, हे राष्ट्र शापित आहे. कारण जर तुम्ही मोवाबाबद्दल वाचू इच्छिता तर तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही जाऊन उत्पत्तीच्या 19व्या अध्यायामध्ये 26व्या वचनाच्या पुढे वाचलं तर त्या ठिकाणी मोवाब हा देश कशातून निर्माण झाला याच्याबद्दल स्पष्टीकरण आहे. आता त्या विषयात आपल्याला जायचं नाही. परंतु ज्या देशात ती गेली तो देश श्रापित होता. परंतु नामी ही देवाचं लेकरू आहे, इस्रायलाच्या देवाची आराधना करणारी स्त्री आहे. तिने आपल्या 2 मुलांना घेतलं. तिच्या पतीचं नाव अलीमलेक होतं आणि त्या पतीला ती घेऊन मोवाब देशामध्ये गेली. आणि मग ज्यावेळेस ती पवित्र देशातून निघाली, आशीर्वादित देशातून निघाली, देवाच्या कृपेमधल्या देशातून निघाली, ती मोवाबात गेली आणि मोवाबामध्ये तिच्यावरती संकटाचा मारा झाला. तुम्ही छोट्याशा त्रासाला सोडून प्रभूला सोडून जाऊ शकत नाही. तुम्ही देवाचं चर्च सोडून जाऊ शकत नाही, देवाचं मंदिर सोडून जाऊ शकत नाही. कारण हे त्रास अल्प आहेत. परमेश्वर या परिस्थितीचा नियंत्रक आहे. आजच्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही चर्चमध्ये आहात, तुम्ही एका पास्टरच्या अधीन आहात, देवाचं वचन ऐकता, तर तुम्ही त्या परिस्थितीमध्ये देवाच्या कुंपणात आहात. देव तुमचं संरक्षण आहे. परंतु जर तुम्ही त्या उपस्थितीला सोडून निघून जाल तर बाहेर पवित्र शास्त्रामध्ये उपदेशकाच्या पुस्तकात 11व्या अध्यायात लिहिलंय, जर तू कुंपण ओलांडशील तर साप तुला डसणार आहे.
पवित्र शास्त्र सांगतं ज्यावेळेस हव्वा आदामापासून वेगळी झाली, तो धूर्त सैतान तिला जाऊन भेटला आणि त्या धूर्त सैतानाने हव्वेला फसवलं. कदाचित ती आदामाबरोबर राहिली असती तर ती स्त्री फसवली गेली नसती, भुलवली गेली नसती. सैतान काही विकराळ अकराळ रूप घेऊन तुमच्या समोर येणार नाही. तो तुम्हाला बाहेर काहीतरी सौंदर्याच्या गोष्टी दाखवेल, तो तुम्हाला आकर्षित करेल, तो तुमच्यासाठी वाईट योजना करत असताना तुम्हाला भीती दाखवणार नाही. उलट तुमच्या मनाला दिसणाऱ्या गोष्टी या सुंदर असतील, परंतु त्याच गोष्टी सैतान तुमच्या जीवनामध्ये यासाठी आणतोय की तुम्ही देवापासून दूर जावं, आई वडिलांपासून दूर जावं, तुम्ही तुमच्या जीवनाचा नाश करून घ्यावा. आणि म्हणून यावेळेस अलर्ट राहा. देवाचं वचन काय सांगतं? पवित्र शास्त्र सांगतं नामीने आपल्या पतीला घेतलं, 2 मुलांना घेतलं आणि बेथेल सोडून ती मोवाब देशामध्ये गेली. मोवाबात जशी ती गेली, मोवाब शापित होता आणि मोवाबातले शाप नामीवरती आले. पहा 3ऱ्या वचनामध्ये बायबल लिहिलंय, पुढे नामीचा पती अलीमलेक हा वारला. पवित्र शास्त्रामध्ये 1ल्या वचनामध्ये जर तुम्ही वाचलं, जास्त मोठा अध्याय नाही, 1ल्याच वचनात लिहिलंय तिने बेथलेम सोडलं आणि ती मोवाबात गेली आणि तिचा पती अलीमलेक मरण पावला. कर्स, शाप या पृथ्वीला देवाने शापित केलेलं. त्या आदामाच्या आज्ञाभंगामुळं तो म्हणाला पृथ्वी शापित असेल आणि या पृथ्वीवरचा अधिपती मनुष्यावर राज्य करेल. तुम्ही देवाचं मंदिर सोडाल, देवाचं चर्च सोडाल, देवाच्या पवित्र लोकांची सहभागिता सोडाल, तुम्ही या पृथ्वीवर अशुद्ध आत्म्याच्या अधीन होऊन त्याच्या अधिपत्याखाली दुःख भोगताल. पहा, पहिल्या दुःखाचा कळस तिच्यावरती पडला, तिचा पती मरण पावला. आणि त्याच वचनामध्ये लिहिलंय, आणि नामी व तिचे 2 पुत्र मागे राहिले, त्या दोघांनी 2 मोवाबी स्त्रिया केल्या. आमेन. त्या ठिकाणी पहा, पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय मोवाबी स्त्रिया केल्या. त्या शापाशी ते जडले गेले. परत त्या मुलांनी परत काय केलं? मोवाबी स्त्रिया आपल्या घरामध्ये आणल्या. मोवाबातल्या ज्या श्राप आहेत ते घरामध्ये आणले. तुम्ही जिवंत देवाची लेकरं आहात, तुम्ही पवित्र आशीर्वादित आहात आणि ज्यावेळेस तुम्ही त्या सर्व अशुद्ध गोष्टीला स्पर्श कराल, ज्या गोष्टी देवाने शापित ठरवलेल्या आहेत त्या तुमच्या जीवनाला शापित करतील. एकदा तुम्ही पवित्र केलेले आहात, एकदा तुम्ही देवाची लेकरं केलेले आहात, तुम्हाला या जगातून वेगळं करण्यात आलेलं आहे. देवाने तुम्हाला उत्तमातले उत्तम आशीर्वाद दिलेले आहेत. प्रभू तुमच्यावर प्रेम करतोय आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं माझी लेकरं माझी वाणी ऐकतील, माझी मेंढरं माझी वाणी ऐकतील. बायबल सांगतं ज्यावेळेस त्या मोवाबी 2 स्त्रिया त्या मुलांनी करून आणल्या, पवित्र शास्त्रात पुढे लिहिलंय, नंतर 5व्या वचनामध्ये पहा, नंतर महलोन आणि खिल्लोन हे दोघे मरण पावले. दुःखामागं दुःख. ज्यावेळेस एखादा भाग शापित असतो त्या भागामध्ये तुम्हाला चांगल्या बातम्या कधीच ऐकू येणार नाहीत. त्या भागामध्ये तुम्हाला फक्त वाईट बातम्या ऐकू येतील. आणि म्हणून कुंपण ओलांडू नका, देवाची उपस्थिती सोडून जाऊ नका, परराष्ट्रीय लोकांच्या नादी लागू नका. जे परमेश्वराची आराधना करणारे त्या लोकांच्या उपस्थितीमध्ये राहा. देवाच्या वचनावरती नित्य मनन करा. देव जो परमेश्वर आहे, जो तुम्हाला या परिस्थितीत सांभाळू शकतो. जरी कदाचित चर्चची सहभागिता तुटलेली आहे, देवाची उपस्थिती तुम्हाला चर्चमध्ये जी होती ती मिळत नाही, पण तरी देखील राष्ट्राला सोडून, देवाच्या पवित्र राष्ट्राला, त्याच्या मंडळीला सोडून, त्याच्या चर्चला सोडून मोवाब म्हणजे जगातल्या गोष्टींवरती अवलंबून राहू नका, त्याच्याकडे आकर्षिले जाऊ नका. जर ती हव्वा आदामाबरोबर राहिली असती तर कदाचित तिने ते फळ खाल्लं नसतं, परंतु ती आदामापासून विभक्त झाली, आदामापासून थोड्यासाठी वेगळी झाली आणि त्या क्षणाला सैतानाने तिच्यावरती आघात केला. तुम्हाला देवाने दिलेल्या कृपेमध्ये ज्यावेळेस तुम्ही राहताल, त्या संकटाच्या परिस्थितीत देव तुम्हाला उभं करेल, देव तुम्हाला आशीर्वादित करेल. परंतु देवापासून तुम्ही दूर असताना सैतान तुमच्यावर हल्ला करेल. पवित्र शास्त्र 2 कोरिन्थियरात 4 अध्याय 4 वचनामध्ये पवित्र शास्त्रात मध्ये लिहिलेलं आहे की या युगाच्या दैवताने विश्वासणाऱ्यांची मने, अविश्वासणाऱ्यांची मने आंधळी केलेली आहेत की त्यांनी जीवनाचा प्रकाश येशू ख्रिस्ताला पाहू नये. पहा, मोवाबी स्त्रिया घरात आणल्या आणि ते महलोन आणि खिल्लोन नामीचे 2 मुलं मरण पावले. ती विधवा होती, विधवा नंतर ती अपत्यहीन पण झाली. आता त्या 2 स्त्रिया आणि ती नामी अशा 3घीच जणी त्या कुटुंबामध्ये उरल्या.
त्या सगळ्या श्रापित भागामध्ये त्या ठिकाणी जरी ती भाकरीच्या शोधात गेली होती, परंतु जिवंत भाकर बेथलेमामध्ये होती. देवाची भाकर, बेथेल या शब्दाचा अर्थ आहे जिवंत भाकर, परमेश्वराचं शहर. आणि त्या देवाच्या शहराला, जिवंत भाकरीला सोडून ती अशा ठिकाणी गेली, या जगामध्ये सगळं पाण्यासारखं दिसणार आहे, परंतु ते खरं पाणी नाही. येशू ख्रिस्त म्हणाला, मी जीवनाचं पाणी आहे. आमेन. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं, येशू ख्रिस्त त्या शमरोनी स्त्रीला म्हणाला, तू जर मला पाणी मागितलं असतं तर मी तुला जीवनाचं पाणी दिलं असतं, तुला कधीही ताण लागली नसती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला कुठल्याच गोष्टीने तृप्ती होणार नाही. या जगामध्ये कितीही सुंदर अशा चांगल्या गोष्टी तुम्हाला दिल्या तरी तुमचं मन कधीही समाधानी राहणार नाही, जोपर्यंत तुम्ही खऱ्या जिवंत पाण्याला पिणार नाही. आणि ते जिवंत पाणी माझा येशू ख्रिस्त आहे. आमेन. हालेलुया. येशू ख्रिस्त म्हणाला, माझ्याकडे या, मी तुम्हाला जिवंत पाणी देतो. आमेन. हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये लिहिले, ती स्त्री बेथेल सोडून गेली आणि तिच्यावर मोआबामध्ये दुःखांचा मारा झाला. मोआबामध्ये ती अपत्यहीन झाली, विधवा झाली आणि संकटाचा मारा तिच्यावरती झाला. पवित्र शास्त्र सांगतं, मग तिने मनात विचार केला की मी माझ्या गावी, मी माझ्या जिथून आलेल्या त्या पूर्वजांच्या देशामध्ये मी परत जाईल. मी माझ्या देवाला सोडण्याची दृष्टाई केली, पण मी परत आता त्याच देशात जाईल. अनेक लोक चर्च सोडून जातात आणि परत येतात, म्हणतात, पास्टर आम्ही लांब गेलो होतो, आम्ही दुबईला गेलो होतो. मला माहिती आहे, देवाने त्यांना परत चर्चला आणलेलं आहे, देवाने त्यांना देवाच्या उपस्थितीत आणलेलं आहे. त्या त्रासांमुळं त्यांना समजलं की देवाचं मंदिरच त्यांच्या आशीर्वादाचा वाटा आहे. आमेन. हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय, मग त्या नामीने ठरवलं की ती पुन्हा घरी जाणार आहे. आणि मग नामीने आपल्या 2 सुनांना बोलवलं आणि सांगितलं की मी आता निघून चाललेले आहेत. एकीचं नाव रूथ, दुसरीचं अर्पा नाव होतं. आणि मग त्या दोघींना तिने बोलवलं आणि रूथला आणि त्या दुसऱ्या सुनेला तिने सांगितलं की आता मी पुन्हा माझ्या मायदेशी, मी जिथं जन्मले तिकडं मी जाणार आहे आणि मी आता तुमच्या बरोबर राहू शकत नाही, तुम्ही तुमच्या घरी निघून जा. मोठी जी सून होती ती म्हणाली, मी माझ्या घरी जाते. परंतु रूथ म्हणाली, नाही, ज्या देवाने मला तुमच्या बरोबर जोडलेलं आहे त्या देवाला सोडण्याची दृष्टाई मी करणार नाही. आणि तिने, त्या रूथने नामी बरोबर राहण्याचा निश्चय केला. ज्यावेळेस तुम्ही देवाबरोबर राहण्याचा निश्चय कराल, तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये राहाल, देव तुमची परिस्थिती बदलू शकतो. परंतु जर थोड्याशा आलेल्या संकटाला घाबरून तुम्ही जर प्रभूला सोडलं तर मग तो सैतान बाहेर तुमची वाट पाहतोय. एक पेत्र त्याचा 5वा अध्याय 8व्या वचनामध्ये लिहिलंय, गरजणाऱ्या सिंहासारखा प्रत्येक चौकामध्ये सैतान कुणाला गिळावं म्हणून वाट पाहतोय. आमेन. जर देवाच्या वचनावर तुम्ही विश्वास ठेवला तर देव तुमचं संरक्षण होईल. पहा, परमेश्वराच्या वचनामध्ये लिहिलंय, नामी म्हणाली, माझ्याकडे आता काहीच नाही, मी तुला काहीच देऊ शकत नाही. पण रूथ म्हणाली, तुमचा देव तो माझा देव, तुमची लोक ती माझी लोक. आणि रूथ त्या ठिकाणी नामी बरोबरच घरी जाण्यास निघाली. रूथ त्या ठिकाणी ज्यावेळेस तिने इस्रायलमध्ये बेथेलमध्ये येण्याचं ठरवलं, मला असं वाटतं की देवाच्या हृदयाला आनंद झाला असेल. जे लोक यावेळेस बॅकस्लाइड झाले आहेत, पतन पावलेले आहेत, जे लोक चर्च सोडून गेलेले आहेत, जे लोक सहभागितेमधून बाहेर गेलेले आहेत, ते लोक जर पुन्हा देवाच्या मंदिरात येण्यासाठी ते ठाम ठरवतील, देवाच्या हृदयाला ते आनंद देतील. आमेन. हालेलुया. आणि देव त्यांना पुन्हा आशीर्वादित करेल. रूथ हे स्त्रीलिंग आहे, रूथ एक स्त्री आहे. पवित्र शास्त्र सांगतं, देवाने चर्चला वधू म्हटलेला आहे. चर्च म्हणजे देवाची मंडळी आहे आणि ख्रिस्त म्हणजे परमेश्वर जो आहे, प्रभू येशू ख्रिस्त जो आहे, तो आपला मस्तक आहे. जर तुम्ही त्या मस्तकाला धरून राहताल तर तुम्ही आशीर्वादित होताल. पहा, रूथ आपल्या पतीच्या घरी जावयास निघाली. ज्या ठिकाणी तिला जायचं होतं त्या ठिकाणी ती निघाली आणि देवाने तिला आशीर्वादित केलं. पुन्हा रूथला बवाज मिळाला, ज्या बवाजातून पुन्हा इशायाचा जन्म झाला आणि इशायातून दावीद आणि दाविदाच्या वंशातूनच येशू ख्रिस्त जन्माला आला. पहा, रूथचं पुस्तक, रूथचं नाव या पवित्र शास्त्रामध्ये जोडलं गेलं. एक मोआबी स्त्री, बायबल सांगतं अनुवादाचा 28वा अध्याय आणि 5व्या वचनात दिलं, मी तुझे शाप आशीर्वादांमध्ये बदलेल. मोआबी स्त्री रूथ जरी ती शापित होती, पण तिच्या पश्चातापामुळं किंवा तिच्या समर्पणामुळं देवाने तिला आशीर्वादित केलं. आणि जगातल्या सगळ्यात पवित्र पुस्तकामध्ये, देवाच्या शब्दामध्ये, देवाच्या वचनामध्ये
तिचं नाव जोडलं गेलं, तिच्या नावाचं एक पुस्तक या पवित्र शास्त्रामध्ये जोडलं गेलं. ज्यावेळेस तुम्ही निश्चय कराल मी प्रभू तुझ्या बरोबर राहील, देव तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार करू शकतो. आमेन. पवित्र शास्त्र सांगतं ज्यावेळेस रूथ पुन्हा गावी आली, बेथलेम मध्ये नामी बरोबर आली, देवाने तिच्यासाठी योजना केली होती. पवित्र शास्त्र इर्मया 29 आणि त्याच्या 11व्या वचनामध्ये पहा काय लिहिलंय. इर्मयाचा 29वा अध्याय 11 वचन. ज्या लोकांच्या जीवनामध्ये डेस्टिनेशन नाही, उद्देश नाही, ज्या लोकांना असं वाटतं की देवाची काहीच योजना माझ्या जीवनामध्ये नाही, त्या सगळ्यांसाठी हे देवाचं वचन मी आज घोषित करणार आहे. आय डिक्लेअर अँड आय डिक्री. जर तुम्हाला तुमच्या भवितव्याविषयी काळजी वाटती, तुम्हाला असं वाटतंय की माझ्या बरोबर काय घडणार आहे, मला आई नाही, मला वडील नाही, मला पती नाही, मला मुलगा नाही, असे जे दुःखी लोक आहेत, जे लोक त्रासलेले आहेत, त्यांच्यासाठी देवाचं वचन काय सांगतंय ते मी तुमच्यासाठी आता वाचणार आहे. आर यू रेडी फॉर द वर्ड ऑफ गॉड? देवाचा आजचा हा शब्द आत्म्यापासून तुम्हाला प्राप्त होणार आहे. देव तुमच्याशी बोलतोय. पहा 29 आणि त्याच्या 11 वचनामध्ये परमेश्वर म्हणतो तुम्हाविषयी माझ्या मनात, म्हणा माझ्याविषयी परमेश्वराच्या मनामध्ये. आमेन. म्हणा परमेश्वराच्या मनात माझ्याविषयी. पहा परमेश्वर म्हणतो तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहे, जे प्लॅन आहे. संकल्प मीन्स व्हॉट? संकल्प म्हणजे प्लॅन, योजना. आमेन. कदाचित तुमची आई तुमच्या भवितव्याची योजना करू शकत नसेल, ती अशक्त आहे, ती कमी कमवणारी आहे, ती एकटी आहे, ती विधवा आहे, किंवा तुमच्याकडं कुणीच आधार नाही, तुमचा पती तुम्हाला सोडून गेलेला आहे, तुम्हाला लेकरू नाही, तुम्ही अनाथ आहात, तुमच्यावरती कुणी तुमचं संगोपन करणार नाही. पण ज्या जिवंत परमेश्वराचं तुम्ही लेकरू आहात, तो परमेश्वर काय म्हणतो पहा, तुम्हाविषयी माझ्या मनात प्लॅनिंग आहे, ते मी जाणतो, ते संकल्प मी जाणतो, ते संकल्प हिताचे आहेत, ते तुमच्या चांगल्या जीवनाच्या भवितव्याची आशा देणार आहेत. पहा काय लिहिलंय, ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत, तुमच्या वाईटाचे नाहीत. देवाकडे तुमच्यासाठी जे प्लॅन आहेत ते तुमच्या हिताचे आहेत. म्हणून देवाचे प्लॅन सोडून जाऊ नका, देवाच्या योजना सोडून जाऊ नका. नामीने ते प्लॅन सोडले, संकल्प सोडले, तिच्या हिताचे प्लॅन सोडले आणि ती निघून गेली. परंतु देव दयाळू आहे. मी तुम्हाला सांगितलं हे पुस्तक देवाच्या करुणेचं पुस्तक आहे, देवाच्या दयेविषयी साक्ष देणारं पुस्तक आहे. नामी ज्यावेळेस पुन्हा आली, नामी ज्यावेळेस बेथेलमध्ये परत आली, त्यावेळेस ती म्हणाली मला नामी म्हणू नका, मला मनोरमा म्हणू नका, मला मारा म्हणा, मी एक कडूपणाने भरलेली स्त्री आहे, माझं सर्वस्व गेलेलं. पण देवाने रूथच्या द्वारे तिला आशीर्वादित केलं. पहा परमेश्वर म्हणतो तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो, ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही, ते तुमच्या भावी सुस्थितीविषयी आशा देणारे आहेत. आमेन. हालेलुया. तुमच्या भवितव्याची तुम्हाला काळजी वाटते, काय होणार आहे? बायबल सांगतं, देव म्हणतो तुझ्या भावी सुस्थितीविषयी आशा देणारे प्लॅन तुझे माझ्याकडे आहेत. आमेन. तुझ्या लाईफचा ब्ल्यूप्रिंट माझ्याकडे आहे, तुझ्या जीवनाची इमारत ऑलरेडी मी माझ्या समोर नकाशाच्या स्वरूपात ठेवलेली आहे. तुझ्या पुढे भवितव्यात काय घडणार आहे, तुमच्या कुणाकडेच तुमच्या जीवनात झालेल्या चुका बदलण्याची ताकद नाही. आमेन. हालेलुया. एक बहीण माझ्याकडे आली आणि म्हणाली, पास्टर माझ्या जीवनात मी खूप चुका केलेल्या आहेत, जर जीवनाला रिव्हर्सचं बटन असतं तर मी परत 20 वर्ष मागे जाऊन माझ्या चुका सुधारल्या असत्या. Nobody's have that power. कुणालाच ती शक्ती नाही की त्यांचा भूतकाळ ते बदलू शकतात. आमेन. हालेलुया. परंतु एक आशीर्वाद, एक आशा ख्रिस्त येशूमध्ये. आज जर तुम्ही तुमचं जीवन ख्रिस्ताकडे देताल, बायबल सांगतं तुमच्या भावी सुस्थितीविषयी आशा देणारे संकल्प, प्लॅन देवाकडे. हालेलुया. हालेलुया. पहा बायबल सांगतं 29:11 मध्ये, ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणार आहेत. आमेन. कलस्से 1 अध्याय 27व्या वचनामध्ये लिहिलंय, ख्रिस्त गौरवाची आशा. जीसस क्राइस्ट इज द होप ऑफ ग्लोरी. तुमचा गौरव येशू ख्रिस्तामध्ये वाढणार आहे. तिचा गौरव निघून गेला ज्यावेळेस ती बेथलेम सोडून निघून गेली. पण ती जशी बेथेल मध्ये आली, पुन्हा बवाजाशी रूथचं लग्न लावून परमेश्वराने तिचं जीवन, नामीचं जीवन आशीर्वादित केलं. पुन्हा नामीच्या घरावर ते जीवन वाहू लागलं. पुन्हा नामीचं जीवन परमेश्वराच्या मंदिरात आशीर्वादित झाला.
नो प्रॉब्लेम. तुम्ही कुठल्या परिस्थितीतून गेलेला आहात, तुमचा पास्ट काय, तुमच्या भूतकाळामध्ये काय घडलेलं आहे, तुम्हाला किती लोकांनी फसवलंय, किती लोकांनी तुम्हाला छळलंय, किती लोकांना तुम्ही फसवलंय, तुमचा किती पैसा गेलाय, तुमचं काय नुकसान झालंय, नो मॅटर, आज तुम्ही ख्रिस्ताकडे येण्यासाठी तयार आहात का? दिस इज द डे दॅट द लॉर्ड हॅज मेड. हा दिवस प्रभूने बनवलेला आहे. याचा अर्थ आज तुझं तारण होऊ शकतं. आमेन. ज्या दिवशी तू ख्रिस्ताला स्वीकारशील त्याच दिवशी तुझं तारण होईल. आमेन. हा दिवस परमेश्वराने तुझ्यासाठी नेमलेला आहे आणि देव तुला आशीर्वादित करील. पहा, पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं तुझ्या भावी सुस्थितीविषयी आशा देणारं प्लॅन माझ्याकडे आहे. आमेन. हालेलुया. बिकॉज ही इज अल्फा अँड ही इज ओमेगा. तोच परमेश्वर जो होता, जो आहे आणि तोच असणार आहे. तुला माहिती नाही तुझ्या जीवनामध्ये पुढं काय होणार आहे, पण प्रभूला ठाऊक आहे तुझ्या जीवनामध्ये आजपासून या उरलेल्या 69 डेज मध्ये काय घडणार आहे. हालेलुया. आज जे 68 दिवस 2020 मध्ये राहिलेले आहेत, त्या दिवसांमध्ये देव काय तुझ्या जीवनामध्ये आशीर्वाद देणार आहे हे तुला ठाऊक नाही. आणि म्हणून देवावरती विसंबून राहा, देवावर अवलंबून राहा. माझा देव तुला आशीर्वादित करणार आहे. हालेलुया. प्रभूकडनं आशीर्वाद स्वीकारण्यासाठी तयार राहा. पवित्र शास्त्र सांगतं देवाच्या मनामध्ये तुमच्या भावी सुस्थितीविषयी आशा देणारे संकल्प आहेत. उदाळ्या पित्राचं उदाहरण घ्या. त्याने त्याच्या जीवनामध्ये सगळं पाप केलं. त्याने त्याच्या पित्याचं घर सोडलं, त्याची संपत्ती त्याने उधळून टाकली आणि त्या संपत्ती उधळल्यानंतर दुष्काळामध्ये तो सापडला. परंतु देवाकडं किंवा देवाच्या पश्चातापाई अंतःकरणाने तो ज्यावेळेस पित्याच्या घरी जावास निघाला, तो म्हणाला, प्रभू मी पश्चाताप करतो. आणि तो म्हणाला, मी पित्याला म्हणील, मी तुमच्या विरुद्ध आणि स्वर्गाच्या विरुद्ध पाप केलंय. आणि पवित्र शास्त्र सांगतं खरंच त्या पित्याने त्याला जवळ घेतला. माझा परमेश्वर दयेने भरलेला देव आहे, तो करुणेने भरलेला परमेश्वर आहे. तो तुम्हाला कधीच अनाथ आणि कधीच आधार नसलेला असं सोडणार नाही. तो तुम्हाला कधी पाण्यात बुडू देणार नाही. यशया 43:4 मध्ये पहा, अग्नी तुम्हाला भाजू शकणार नाही, पाणी तुम्हाला बुडवू शकणार नाही. त्या परमेश्वराच्या हातामध्ये तुम्ही आहात आणि तो परमेश्वर तुमच्यासाठी नवीन गोष्ट आज करतोय. देव या परिस्थितीमध्ये परिस्थिती बदलणारा परमेश्वर आहे. आजपासून देव तुम्हाला आशीर्वादित करील. पहा, नोहाच्या काळामध्ये 150 दिवसानंतर नोहा त्या बोटमधून बाहेर आला. पाऊस 40 दिवस पडला, त्यानंतर 110 दिवस ते पाणी वसरायला लागलं. जवळजवळ 6 महिने लॉकडाऊन होतं. 6 महिने त्याने स्वतःला त्या कोठडीमध्ये बांधून घेतलं होतं. त्याचे फॅमिली आणि त्याचे जनावरं याच्या व्यतिरिक्त त्याच्याजवळ काहीच नव्हतं. या लॉकडाऊन मध्ये अनेक लोक फॅमिलीमध्ये राहिले आणि ते म्हणाले, काय हे जीवन आहे, लॉकडाऊन आहे. परंतु देव तुमच्यासाठी योजना करतोय. पहाटेचा तारा तुमच्या जीवनामध्ये येतोय. येशू ख्रिस्त तो पहाटेचा तारा आहे. येशू ख्रिस्त तो आनंद, तो प्रकाश घेऊन येतोय. जर तुम्ही आज त्याच्या प्रकाशाकडे यायला तयार आहात का? आर यू रेडी? तुम्ही तयार आहात का? देवाची उपस्थितीमध्ये त्याच्या सामर्थ्याने भराव्यास तुम्ही तयार आहात का? आर यू रेडी? तुम्ही तयार आहात का? आपण त्याची आराधना करूया. प्रभू तुम्हाला स्पर्श करेल. आमेन. एक संधी मी तुम्हाला देतो. जर आत्ता या क्षणाला तुमची इच्छा आहे की तुम्हाला प्रभूने आशीर्वादित करावं, एक हात स्वर्गाकडे करा, एक हात छातीवरती ठेवा आणि म्हणा, प्रभू येशू, माझ्या पापांची मला क्षमा कर. तुझ्या पवित्र रक्ताने मला धुवून साफ कर. येशू, माझं जीवन तुला समर्पित करतो. येशू, माझ्या योजना नाही, तुझ्या योजना माझ्या जीवनात पूर्ण कर. येशूच्या नावामध्ये आमेन. क्लोज युअर आईज. प्रभू तुम्हाला स्पर्श करतोय. हालेलुया. थँक्यू लॉर्ड. माझा प्रभू तुम्हाला सांभाळतोय. थँक्यू जीसस. मेरे लिए इंसान बना, मेरे लिए इंसान बना, मेरे लिए दुख भी सहा, मेरे लिए दुख भी सहा. कोई भी छोड़े मुझे, यीशु कभी ना छोड़ेगा. कोई भी छोड़े मुझे, यीशु कभी ना छोड़ेगा, कभी ना छोड़ेगा.
फॉर द वर्शिप ऑफ गॉड. प्रभूची आराधना करण्यासाठी तुम्ही तयार आहात का? थँक यू लॉर्ड, थँक यू जीसस. जैसे माता संभालती है वैसा यीशु संभालेगा. जैसे माता संभालती है वैसा यीशु संभालेगा. कभी भी ना छोड़ेगा, कभी भी ना त्यागेगा, कभी भी ना छोड़ेगा, कभी भी ना त्यागेगा. जैसे माता संभालती है वैसा यीशु संभालेगा. सीने से लगाएगा, चिंता सब हटाएगा. सीने से लगाएगा, चिंता सब हटाएगा. जैसे संभालती है वैसा यीशु संभालेगा. जैसे माता संभालती है वैसा यीशु संभालेगा. मेरे कारण वो घायल हुआ, मेरे पापों को उठा लिया. मेरे कारण वो घायल हुआ, मेरे पापों को उठा लिया. जैसे माता संभालती है वैसा यीशु संभालेगा. जशी आई संभाळते माझा येशू संभाळणार. उराशी ठेवणार सर्व चिंता काढणार. उराशी ठेवणार सर्व चिंता काढणार. जशी आई संभाळते माझा येशू. जशी आई संभाळते माझा येशू संभाळणार. कधीही ना सोडणार, कधीही ना टाकणार, कधीही ना टाकणार. जशी आई संभाळते माझा येशू संभाळणार. यावेळेस आपण आपले हात उंच करूया. मी तुमच्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना करतो. देवाचा अभिषेक तुमच्यावर उतरून येईल. तुमचं दुःख देव आनंदात बदलणार आहे. यावेळेस देवाचं सामर्थ्य तुमच्यावर प्रकट होत आहे. सगळे आजार, सगळे व्याधी निघून जातील. सगळ्या प्रकारचे त्रास या शरीरातून तुमच्या निघून जातील. ही वेळ देवाच्या आशीर्वादाची वेळ आहे. दिस इज द टाइम ऑफ युअर healing and miracle and blessing. Lift your hand and say, Lord, I receive
इन द नेम ऑफ जीसस. एव्हरी टाइप ऑफ पेन, प्रत्येक प्रकारचं दुखणं निघून चाललेलं आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. एव्हरी टाइप ऑफ पेन, सगळं दुःख निघून चाललेलं आहे. सगळे व्याधी, सगळे आजार निघून जातील येशूच्या नावामध्ये. त्याला बसलेल्या मारांच्या बळांनी तुम्ही निरोगी झालेले आहात. तुमचा आजार येशू ख्रिस्ताला बसलेल्या फटक्यांनी बरा झालेला आहे. तो देव स्वर्ग सोडून या पृथ्वीवर आला आणि त्याने सर्व पाप स्वतःवर घेतलं. सर्व मनुष्याची व्याधी त्याने वाहून नेले. तो येशू ख्रिस्त आज तुम्हाला आरोग्य देतो. त्याच्या नावावर जो विश्वास ठेवेल तो त्याचा उच्च दुर्ग आणि गड बनणार आहे. यावेळेस तुमचे चमत्कार स्वीकारा. सगळ्या प्रकारची बंधनं तुटतात. एव्हरी टाइप ऑफ बॉन्डेज आय ब्रेक इन द नेम ऑफ जीसस. सर्व निराशेचा आत्मा तुम्हाला सोडून चाललेला, सर्व आजार निघून चाललेला आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. एक मुलगा आहे ज्याचं नाव फ्रान्सिस जाधव आहे. त्याला दुष्टात्मा लागलेला आहे. तो दुष्टात्मा त्याला सोडून निघून चाललेला. आय ब्रेक दॅट पॉवर ऑफ डार्कनेस इन द नेम ऑफ जीसस. यू आर फ्री. तो मुलगा यावेळेस मोकळा होतो. तो दुष्टात्मा त्याला सोडून निघून चाललेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एक स्त्री मला पाहते, तिच्या करोनामुळे तिचा हार्टबीट वाढलेला आहे. पण प्रभू येशूच्या नावामध्ये तुझा संपूर्ण साखर, डायबिटीस निघून जाईल आणि तुझं शरीर नॉर्मल होत आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. सगळ्या व्याधी निघून चाललेल्या आहेत. सगळ्या डिमोनिक प्रॉब्लेम्स निघून चाललेले आहेत. ज्यांचे फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, जे डिस्प्यूट मध्ये जगतात आहेत, फॅमिलीमध्ये भांडण आहेत, येशूच्या नावामध्ये मी शांती घोषित करतो. आय डिक्लेअर peace in your house right now in the name of Jesus. तुझा पती तुझ्यावर प्रेम करेल, तुझी पत्नी तुझ्या अधीन होईल, तुझी मुलं तुझ्या आज्ञा पाळतील. प्रभू तुझ्या मंदिराला, तुझ्या घराला आशीर्वादित करतोय. तुझी पत्नी तुझ्या घरामध्ये जैतुनाच्या वृक्षासारखी तेल देणारी होईल. देव तुला आशीर्वादित करतो. सर्व आजार निघून चाललेला आहे. ओ राबा शेतेरी याला राबा, ओ राखालामा शेतेरी याला राबा. ब्रदर विशाल, प्रभू तुमच्या प्रार्थनेला उत्तर देतो. प्रभू या वर्षी तिच्या जीवनात अद्भुत चमत्कार करणार आहे. ओ लॉर्ड टच देम फादर. प्रभूला म्हणा, प्रभू माझ्यासाठी तुझ्याकडे योजना आहे. प्रभूला म्हणा, प्रभू माझ्याकडे, माझ्या जीवनासाठी तुझ्याकडे योजना आहे. हालेलुया, हालेलुया. देव त्या सर्व लोकांना आशीर्वादित करतो जे लोक देवावर अवलंबून आहेत. आर यू डिपेंड अपॉन जीसस. देवावर अवलंबून आहात, देव तुम्हाला आशीर्वादित करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. राइट नाउ, राइट नाउ, राइट नाउ, राइट नाउ. फायनान्शियल ब्लेसिंग आय रिलीज इन द नेम ऑफ जीसस. तुमच्या मुलीच्या भवितव्याविषयी तुम्ही चिंतित आहात, देव तुमच्या मुलीचं भवितव्य जाणतो. त्याच्यावरती विश्वास ठेवा. देव तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. देव तुमच्या पतीची जागा घेईल. देव तुमच्या मित्राची जागा घेईल. देव तुमचा आधार बनणार आहे. ही इज द ओनली गॉड. तो खरा परमेश्वर आहे जो दयेने भरलेला. यावेळेस देव तुम्हाला फलद्रूप करतो. देव तुम्हाला आशीर्वादित करतो. देवाचा तेज, देवाचा गौरव तुमच्यावर प्रकट होतो. प्रभूला आशीर्वाद द्या. म्हणा, ब्लेस्ड बी द नेम ऑफ द लॉर्ड. म्हणा, प्रभू तू धन्यवादित असो. तू आशीर्वादित प्रभू आहेस दे बाप्पा. मी कधी तुझ्या विरुद्ध कुरकुर करणार नाही. तू माझा परमेश्वर आहेस दे बाप्पा. मी पुन्हा तुझ्याकडे येतो. से लॉर्ड आय कम अगेन. मी पुन्हा तुझ्याकडे येतो प्रभू. थँक यू लॉर्ड जीसस. लॉर्ड टच देम लॉर्ड. हील देम अँड ब्लेस देम लॉर्ड. दे वॉन्ट एव्हर दे वॉन्ट. जे त्यांना हवंय प्रभू तू त्यांना दे लॉर्ड. प्रभू त्यांना आशीर्वादित कर. जे लोक घरासाठी प्रार्थना करतात प्रभू तुमच्या घराचे आशीर्वाद मोकळे करतो. ज्या लोकांना गाड्या हवाय प्रभू त्यांना गाडीचा आशीर्वाद देतो. ज्या लोकांच्या जीवनामध्ये संतान नाही प्रभू त्यांना पुत्राचा आशीर्वाद देतोय. प्रभू त्यांना फलद्रूप करतोय. परमेश्वर तुम्हाला जॉब मध्ये तुम्ही नसताना देखील आजपर्यंत त्याने तुम्हाला सांभाळलेलं आहे. परमेश्वर तुमच्यासाठी चांगल्या योजना करतोय. यू हॅव न्यू जॉब. तुम्हाला नवीन जॉब मिळणार आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करतोय. थँक यू जीसस. थँक यू जीसस. ब्रदर मनी, आय विल प्रे फॉर यू. प्रभू तुम्हाला आता या क्षणाला तुमच्या बिझनेसला, तुमच्या शॉपला आशीर्वादित करेल. जे लोक ज्यांचे बिझनेस बंद पडतात प्रभू त्यांना पुन्हा आशीर्वादित करून फलद्रूप करेल. आजपासून तुमचा बिझनेस देवाला समर्पित करा. म्हणा, प्रभू तू मला चालव, तू मला आशीर्वादित कर. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. प्रभू जे लोक मला पाहतात आणि तुझ्यावर विश्वास ठेवतात
त्या प्रत्येकाला तू स्वर्गातून आशीर्वादित कर. या आठवड्यात प्रत्येकाकडे तुझी साक्ष असू दे प्रभू. तू केलेल्या सर्व चमत्कारासाठी मी तुला धन्यवाद देतो. आजच्या सभेसाठी मी तुझे आभार मानतो आणि प्रार्थना येशूच्या नावात मागतो. आमेन. एव्हरीबडी से आमेन. से आय रिसीव. मना मी स्वीकारतो. मना मी स्वीकारतो. हालेलुया. अब्राम का आशीर्वादित झाला. अब्रामाने स्वीकारला. आमेन. अब्राम म्हणाला येस लॉर्ड आय रिसीव. आमेन. हालेलुया. आफ्टर 25 इयर्स त्याला 25 वर्षाने देवाने आशीर्वादित केला. परंतु 25 वर्ष तो देवाबरोबर चालला. देव तुम्हाला वाट बघायला लावणार नाही. देव तुम्हाला आशीर्वादित करेल. यावेळेस प्रभूला आपण धन्यवाद देऊ. देवाचे आभार मानूया. देव आपल्याला नेहमी आशीर्वादित करतोय. आपल्या चर्चला आशीर्वादित करतोय. आपल्या मंडळीमधल्या अनेक लोकांकडे साक्ष निर्माण होतात आहे. प्रभू येशू जो आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे त्याच्यावर अवलंबून राहा. येत राहा. ज्यांना यायचं मला कॉल करून या. रविवारी अनेक लोक आले होते. अनेक लोक इच्छित होते येण्यासाठी. त्यांना मी थांबवलं. पण तुमच्या वैयक्तिक कुटुंबासाठी तुम्हाला यायचंय मला फोन करा. ज्यांना असं वाटतं विजिट माझी घरी व्हावी, माझा फोन नंबर तुमच्याकडे नसेल तर वेबसाईट वरती जा किंवा फेसबुक पेजवर जा. तुम्हाला माझा नंबर मिळेल. मी तुम्हाला प्रार्थनेसाठी कधी वेळ देईल त्याच्याप्रमाणे आपण ठरवू. मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन. देव तुमच्या सगळ्या प्रार्थनेला उत्तर देणार आहे. तुमच्या सगळ्या प्रार्थना याच वर्षात ऐकल्या जाणार आहे. उरलेल्या 67-68 दिवसामध्ये देव चमत्कार करेल. देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा. यावेळेस आपण ऑफरिंग कलेक्ट करूया. जे लोक ऑफरिंग देऊ इच्छितात गुगल पे द्वारे त्यांना 9763975921 वरती तुम्ही तुमचा ऑफरिंग देऊ शकता. अथवा तुमच्याकडे जर चर्च वेबसाईट वरती जे अकाउंट नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही दशमांश दानार पण जमा करू शकता. देव तुम्हाला आशीर्वादित करो. यावेळेस आपण प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊ. स्तुती करूया प्रभूची. या ठिकाणी तुम्ही पाहत असाल एक केक आलेला आहे. कारण आज आपल्या चर्चचा कीबोर्डिस्ट प्रभूने आज अंकितच्या वाढदिवसानिमित्त आज आपण लाईव्ह चर्चच्या समोर त्याचा केक कापून त्याचं सेलिब्रेशन करणार आहे. काल त्याचा वाढदिवस झाला आणि देवाने त्याला आशीर्वादित केले. गाडीचा आशीर्वाद त्याला दिला. प्रभूने त्याला बाईक दिली आणि प्रभूसाठी तो यावेळेस प्रभूला धन्यवाद देण्यासाठी या ठिकाणी आलेला. आपण सगळेजण मिळून यावेळेस प्रभूसाठी स्तुतीचं गीत गाऊया. विश्वासाने संतोषाने देणारा देवाला आवडतो. प्रेज द लॉर्ड. आर यू रेडी? तुम्ही तयार आहात का देवाला धन्यवाद देण्यासाठी? हालेलुया. से हालेलुया. जय बोलो जय बोलो यीशु मसीहा की जय बोलो. जय बोलो जय बोलो यीशु मसीहा की जय बोलो. बोलो जय बोलो जय बोलो यीशु मसीहा की जय बोलो. हत्ते को आग दिया यीशु ने. लंगड़ों को चला दिया यीशु ने. हत्ते को दिया यीशु ने. लंगड़ों को चला दिया यीशु ने. जय बोलो यीशु मसीहा की जय बोलो. हम सबको बचा लिया यीशु ने. पापों से छुड़ा लिया यीशु ने. हम सबको बचा लिया यीशु ने. पापों से छुड़ा लिया यीशु ने. जय बोलो यीशु मसीहा की जय बोलो. बोलो जय बोलो यीशु मसीहा की जय बोलो. यीशु मसीह की हालेलुया. माझी इच्छा आहे की सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये जा आणि म्हणा अंकित बिलेटेड हॅपी बर्थडे. प्रेज गॉड. यावेळेस आपण केक कापूया. ये बाळा
Thank you, Jesus. Hallelujah. Yes. देवाच्या मंदिरामध्ये सेलिब्रेशन करणं किती आनंददायी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज. आजकालच्या मुलांना हॉटेलमध्ये पार्टी करायला, एन्जॉय करायला आवडतं, पण हा लेकरू आज देवाच्या मंदिरामध्ये त्याच्या तरुणपणामध्ये वाढदिवस सेलिब्रेट करतोय. देव त्याला खूप आशीर्वादित करो. यावेळेस आपण सगळेजण मिळून त्याच्यासाठी प्रार्थना करूया. ऑलरेडी वी हॅव प्रेड, आपण त्यासाठी प्रार्थना केलेली, परंतु पुन्हा एकदा मी त्यासाठी प्रार्थना करतो. प्रभू अंकितला आशीर्वादित कर, त्याला दे बाप्पा परमेश्वर अजून त्याच्या जीवनामध्ये तो अधिक तुझी सेवा करू दे. तुझी विपुल कृपा त्याला पुरव. आजपर्यंत जसा तू त्याचा एबेनेझर झालास, इथून पुढे तू त्याचा सांभाळ कर. त्याच्या फॅमिलीला त्याच्यामुळे आशीर्वाद मिळू दे प्रभू. हे लेकरू जसं रूत परमेश्वर आशीर्वादित ठरली, तसंच आज त्या वचनाद्वारे मी त्याला आशीर्वादित करतो. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तो ख्रिस्ताचं राष्ट्र होऊ दे. देवाचं पवित्र लेकरू होऊन देवाच्या राज्यामध्ये तो जीवन जगू दे. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. गॉड ब्लेस यू. हॅपी बर्थडे. यावेळेस आपण ऑफरिंगसाठी प्रार्थना करूया. माझ्या प्रेमळ स्वर्गीय पित्या, ज्या लेकरांनी तुझ्या राज्यात पेरणी केलेली आहे त्या प्रत्येकाला समृद्ध कर. त्यांच्यावर तुझा विपुल आशीर्वाद उतरू दे. समृद्धी मी त्यांच्यासाठी घोषित करतो. शेवटचं अभिवचन मी तुमच्यासाठी घोषित करतो. परमेश्वराचं प्रेम, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आतापासून सर्व काळ तुम्हा बरोबर असो. देवाची लेकरं म्हणतील आमेन. हालेलुया. यू आर ब्लेस्ड. प्रभू ते तुम्हाला आशीर्वादित केलंय. पुन्हा रविवारी सकाळी 12 वाजता आपण भेटूयात. गॉड ब्लेस यू.